जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सध्या एक महत्त्वाचं पत्र सध्या आजच्या दिवसाला निर्गमित करण्यात आलं आहे 5 ऑक्टोबर 2024ला। तर ह्या पत्रामध्ये बघा, जे काही पेसा पद भरती संदर्भात मानधन तत्वावरती जो काही GR सध्या निर्गमित करण्यात आला आहे आजच्या दिवसाला, तर त्या संदर्भात बघा जी काही अंमलबजावणी असेल तर त्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जे काही पुढील प्रक्रिया असेल का, जे शिफारसपात्र उमेदवारांना सध्या बघा नियुक्ती आदेश मिळावा, ह्या अनुषंगाने संबंधित जे काही अपर मुख्य सचिव असेल प्रत्येक विभागाचे, तर त्यांना सध्या बघा ह्या ठिकाणी जे सचिव महोदय आहेत त्यांच्या वतीने सध्या बघा पत्र देण्यात आले आहे। तर असे जे पत्र आहे तर ते बघा वेगवेगळे सध्या बघा त्यांच्या स्तरावरनं जे प्रधान सचिव असेल तर त्यांच्या देखील पत्र सध्या प्रत्येक जिल्हा परिषदला इश्यू करण्यात आलं आहे। आणि त्या अनुषंगाने इथं जे काही विषय देण्यात आला होता की पेसा पद भरती संदर्भात बघा जे काही 17 संवर्गातील सरळ सेवा पदे मानधन तत्वावर भरण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या। आणि ह्या अनुषंगाने जे काही पहिलं जे पत्र होतं तर ते पहिलं पत्र म्हणजे जे काही सध्या वनरक्षक संदर्भात बघा पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे। आणि वनरक्षकचे जे काही संपूर्ण नाशिक विभाग असेल, पुणे, ठाणे, अमरावती, संपूर्ण बघा गडचिरोली असेल, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, तर त्या संदर्भात बघा जी काही नियुक्ती प्रक्रिया असेल वनरक्षक संदर्भात तर ती कार्यवाही सध्या इथे सुरुवात झाली आहे। तसंच बघा वेगवेगळे जे काही विभागाचे पत्र सध्या इश्यू होताना दिसत आहे। आता इथं ज्या पद्धतीने इथं बघा आता महसूल असेल, तलाठी विभागासंदर्भात तलाठी जे काही पद असेल त्या संदर्भात, त्यानंतर जे पत्र आपण मागे जे बघितलं तर ते होतं ह्या ठिकाणी जे काही वनरक्षक संदर्भात होतं। त्यानंतर एक पत्र सध्या बघा आजच्या दिवसाला इश्यू करण्यात आलं आहे जे काही ह्या ठिकाणी प्रधान सचिव आहे ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्रालय मुंबई, तर ह्यांचं सध्या बघा पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तर आता ग्रामविकास आणि पंचायत राज ह्यांच्या अंतर्गत कोणती पदं येतात तर ती पदं देखील तुम्हाला दाखवतं। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघा आता हे जे विवरणपत्र आहे तर ह्याच्यामध्ये आता पहिलं जे सध्या बघा पत्र निर्गमित करण्यात आलं होतं तर ते म्हणजे महत्त्वाचं जे ह्या ठिकाणी बघा वनरक्षक संदर्भात होतं। तर ते वनरक्षकची जी काही पदं आहे तर त्या पदासंदर्भात पत्र होतं महत्त्वाचं इथं महसूल आणि वन विभागाचं पत्र। आणि आता जे पत्र सध्या एक निर्गमित झालं आहे तर ते म्हणजे इथं जे पत्र आहे तर ते आपलं ह्या ठिकाणी बघा जो विभाग आहे तो विभाग तुम्हाला दाखवतो। तर पुढचं जे पत्र आहे तर ते पत्र बघा, हे पत्र आपण ह्या ठिकाणी बघा ग्रामविकास आणि पंचायत विभागाचं हे पत्र सध्या आजच्या दिवसाला अजून निर्गमित झालेलं आहे। आता ग्रामविकास आणि पंचायत राज ह्या विभागामध्ये जी काही पदं येतात तर ती पदं कोणती येतात तर त्या संदर्भात बघा ह्या पत्रामध्ये नमूद आहे। तर ती जी पदं आहे तर त्या पदांसंदर्भात देखील पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे। तर आता इथं जे काही ग्रामविकास विभागाअंतर्गत जी पदं असेल तर ती या ठिकाणी सध्या बहुउद्देशीय आरोग्यसेवक संदर्भात आहे पद। त्यानंतर बघा ANM संदर्भात आहे सहाय्यक परिचारिका, त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक असेल ग्रामविकास विभाग बरोबर। त्यानंतर पुढे अजून ह्या ठिकाणी ग्रामविकास विभागाअंतर्गत महत्त्वाचं शिक्षक भरती संदर्भात असेल ग्रामविकास विभाग 1544 पदं। तर हे जे संपूर्ण बघा जी काही पदं आहे ग्रामविकास विभागाअंतर्गत, अजून ह्या ठिकाणी ग्रामसेवक आहे तर हे जी पदं आहे तर ह्या संदर्भात जे पत्र आहे तर ते पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता हे पत्र आजचं आहे 5 ऑक्टोबर 2024चं। तर हे पत्र आता तात्काळ पत्र म्हणून ह्या ठिकाणी बघा घोषित करण्यात आलं आहे, जाहीर करण्यात आलं आहे। तर हे जे पत्र आहे कोणाला दिलं आहे तर बघा इथं मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण जे काही जळगाव असेल, अहमदनगर असेल, चंद्रपूर, ठाणे, गडचिरोली, नाशिक, पालघर, नांदेड, अमरावती, नंदुरबार, पुणे, यवतमाळ, धुळे जे काही पेसा डिस्ट्रिक्ट आहे तर त्या पेसा डिस्ट्रिक्टना या ठिकाणी संपूर्ण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र हे इश्यू करण्यात आलं आहे। आणि विषय जो आहे तो मागच्यासारखा अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्ग सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही करायची आहे। मग ह्याच्यामध्ये जी काही शिक्षक भरती आहे किंवा मग इतर जे काही ग्रामविकास विभागाअंतर्गत येणारी जी पदं आहे त्याच्यामध्ये MPW असेल, ANM संदर्भात असेल बरोबर, कृषी संदर्भात, तर ह्या संपूर्ण जी काही पदं आहे ती भरण्यासंदर्भात इथं तात्काळ सूचना सध्या देण्यात आल्या आहे। तर इथं बघा 5/10 रोजीचा जो काही शासन निर्णय आहे त्याला अनुसरून जी काही पुढील प्रत असेल किंवा पुढील जी काही सूचना आहे तर ती देण्यात आली आहे। तर आपल्याला माहिती आहे की 1 वर्षापासून रिक्त असलेली जी पदं आहे तर ती तातडीने भरण्यासाठी याकरिता जे काही निवड झालेले ह्या ठिकाणी बघा प्रक्रियेद्वारे पात्र असलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर जे काय बघा मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी। त्यानुसार जिल्हा परिषदेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील पेसा बघा ह्या ठिकाणी अनुसूचित संवर्गातील
पदासाठी निवड प्रक्रियेतील पात्र उमेदवारामधून विशेष बाबमधून मानधन तत्वावरती सध्या बघा नियुक्त करण्यासंदर्भात संवर्गनिहाय संबंधित प्रशासकीय विभागातील परवानगी देण्यात आली आहे। आणि सदर जो काही सामान्य प्रशासन विभागाचं हे पत्र मागे दाखवलं तुम्हाला 5/10/2024चं, तर ते देखील निर्गमित करण्यात आलं आहे। आणि पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही कधी करायची आहे तर त्या संदर्भात बघा जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही करण्यात यावी आणि अनुपालन अहवाल जो आहे तो 8/10/2024पर्यंत शासनास पाठवण्यात यावा अशा पद्धतीने विनंती इथं केलेली आहे। म्हणजे संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती 8/10/2024पर्यंत सध्या बघा करण्यासंदर्भात तशा सूचना देखील इथे जे काही उपसचिव आहे महाराष्ट्र शासन त्यांच्या वतीने सध्या बघा संपूर्ण जे काही जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सध्या देण्यात आलं आहे। तर आता याच्यामधल्या ज्या काही पेसा शिक्षक भरती असेल, पेसा तलाठी भरती असेल किंवा मग पेसा ग्रामसेवकाची भरती असेल, तर असे संपूर्ण त्या ठिकाणी प्रत्येक विभागाच्या या ठिकाणी जे काही अधिकारी असेल तर त्यांना सध्या सचिवांच्या वतीने पत्र हे इश्यू होत आहे। तर आता जी काही कार्यवाही असेल तर ती तात्काळ सध्या बघा इथं होणार आहे। आणि त्या अनुषंगाने ज्या उमेदवारांचं सध्या बघा शिफारस झाली असेल तर त्यांनी जे काही डॉक्युमेंट वगैरे असेल तुमचे तर ते सध्या बघा तयार करून ठेवा, जेणेकरून इथं जे काही डिपार्टमेंट देण्यात आले तर त्याच्यामधले जे कॉमन डिपार्टमेंटमधलेच या ठिकाणी 17 संवर्गाचे पदं आहेत। त्याच्यामध्ये बघा महसूल विभागामध्ये तलाठी तलाठी सर्वेक्षक, त्यानंतर महसूल संदर्भात पुन्हा ही या ठिकाणी बघा वनरक्षक असेल, कोतवाल असेल, त्यानंतर ही जी पदं आहे तर ही महसूल आणि वन विभागामध्ये येतात। आदिवासी विभागाची इथं जी काही पदं आहे तर ती कोणतीही पदं नाही। आणि पुढचं बघा पोलीस पाटील संदर्भात गृह विभागाचं देखील पत्र इथं इश्यू होणार आहे। आणि पुढील बघा जे पत्र सध्या बाकी असलेलं पत्र ह्या ठिकाणी संपूर्ण जे बघा महसूलचं तर पत्र निघालं, त्यानंतर महत्त्वाचं जे आपण आता बघितलं तर ते पत्र ग्रामविकास विभागाचं देखील निघालं। अजून जे उर्वरित जे पत्र आहे, उर्वरित जो विभाग असेल या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग असेल तर त्याचं देखील बघा पत्र इश्यू होणार आहे। तर असे पत्र बघा तात्काळ आपल्याला इश्यू होतील आज किंवा उद्याच्या दिवसाला। आज तर या ठिकाणी 2 सध्या विभागाचे पत्र इश्यू झाले आहे, ग्रामविकास विभाग आणि महसूल किंवा वन विभागासंदर्भात। इतर जे विभाग आहे तर त्यांचं उद्यापर्यंत पत्र इश्यू होईल आणि जी काही कार्यवाही असेल ती तात्काळ सध्या बघा होईल। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची सध्या पत्रासंदर्भातली एक अपडेट होती महत्त्वाची। तर इतर जे अपडेट येईल त्या देखील तुम्हाला बघा तात्काळ सध्या आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून तुम्हाला ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर सध्या आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला अशाच ज्या लेटेस्ट अपडेट असेल तर त्या तुम्हाला वेळोवेळी आम्ही पोचवू। तर सध्या तरी हे संपूर्ण जिल्हा परिषदला पत्र इश्यू आहे। तर आता प्रत्येक जिल्हा परिषदच्या या ठिकाणी बघा जी काही लिस्ट असेल मेरिट लिस्ट, तर ती मेरिट लिस्ट सध्या बघा जाहीर होईल। ज्यांची मेरिट लिस्ट बाकी आहे त्यांची मेरिट लिस्ट जाहीर होईल। ज्यांचं सध्या बघा निकाल लागून जी काही अंतिम टप्प्यात निवड प्रक्रिया असेल ती बाकी असेल तर त्या संदर्भात यादी लागेल, त्याची देखील वेळोवेळी आपण अपडेट देऊ। तर त्यासाठी यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जसं नोटिफिकेशन येईल तुमच्यापर्यंत तात्काळ सध्या बघा पोचायला पाहिजे। तर हे महत्त्वाचं पत्र होतं। तर भेटू आपण अजून दुसऱ्या एखाद्या इन्फॉर्मेशनमध्ये। उद्यापर्यंत दुसरे देखील विभागाचे पत्र इश्यू होतील, जसे आले तसे तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। संपूर्ण शिक्षक भरती संदर्भात जे उमेदवार असेल, त्यानंतर ग्रामसेवक संदर्भात असेल किंवा MPW संदर्भात असेल तर त्यांनी बघा संबंधित जिल्हा परिषदचे उमेदवारांनी सध्या तयारी करून ठेवा डॉक्युमेंट वगैरे त्या संदर्भात, कारण जो काही प्रक्रिया असेल तर ती तात्काळ सध्या बघा होणार आहे। तर सध्या तरी ही एक अपडेट होती। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।